झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. महायुतीची बैठक लांबणीवर गेल्यानं काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे साताऱ्यातील दरेगावात पुढील 2 दिवस महाराष्ट्रात महायुतीच्या बैठका नाहीत. मोठा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा शिंदे दरेगावात जातात. आज संध्याकाळपर्यंत एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार, संजय शिरसाटांचं वक्तव्य. गृह खातं मिळालं तरच शिंदे उपमुख्यमंत्री राहणार. शिंदे गृह खात्यावर अडून बसल्याची सूत्रांची माहिती. गृह खातं न मिळाल्यास शिंदे दुसऱ्याला उपमुख्यमंत्री करण्याची शक्यता. भाजप एकनाथ शिंदेंना गृहमंत्रीपद देण्यास तयार नाही. गृहमंत्रीपदावरून शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच. भाजपकडून शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद आणि केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर, सूत्रांची माहिती. एकनाथ शिंदे राज्यातच राहणार, गृह खातंही आमच्याकडेच असावं. तर शिंदेंनी उपमुख्यमंत्री पद न स्वीकारल्यास आमच्यामधीलच एक जण उपमुख्यमंत्री असणार, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. भाजप शिंदेंना गृह खातं कसं देणार? शिंदेंनी गृह खातं मागितल्याच्या चर्चेवर बच्चू कडूंची प्रतिक्रिया. शिंदेंची जाणीव ठेवत भाजपनं सत्तेत ठेवलं हीच मोठी गोष्ट, कडूंचा टोला. 5 डिसेंबरला आझाद मैदानावर नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी. TV9 मराठीला खात्रीलायक सूत्रांची माहिती. लवकरच अधिकृत घोषणा. फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार. देवेंद्र फडणवीसांच्या नावावर महायुतीच्या बैठकीत शिक्कामोर्तब. महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्याच्या तयारीला वेग. देवेंद्र फडणवीसांना महापालिका आयुक्तांकडून घेतला मुंबईतील मैदानांचा आढावा. 2 डिसेंबरला शपथविधी छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर होणार. उशीर झाल्यास आझाद मैदान, महालक्ष्मी रेसकोर्स, MMRDA मैदानाचाही विचार. सरकारमध्ये सहभागी व्हावं अशी एकनाथ शिंदेंना विनंती केली आहे. आमच्या विनंतीचा शिंदे विचार करतील, शंभूराज देसाईंची माहिती. पक्ष वाचवण्यासाठी शिंदेंकडे उपमुख्यमंत्री पदाशिवाय दुसरा पर्याय नाही, विजय वडेट्टीवारांचा निशाणा. तर शिंदेंचा योग्य सन्मान ठेवला जाईल, दिल्लीतून सांगण्यात आल्याची केसरकरांची माहिती. 5 तारखेपर्यंत महायुतीच्या नेत्यांनी राज्य कुणाच्या भरोशावर सोडलं, अंधारेंकडून सवाल करत महायुतीवर निशाणा. महायुतीत एकनाथ शिंदेंचा योग्य सन्मान राखला जाईल. शिंदेंचा सन्मान म्हणजे आमचा सन्मान, दीपक केसरकरांचं विधान. प्रफुल्ल पटेलांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता. शिंदे गटालाही केंद्रीय मंत्रिपद मिळणार, सूत्रांची माहिती. एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी वर्षा बंगल्यावर शिवसेना नेत्यांची रीघ. भरत गोगावले, दीपक केसरकर आणि गजानन कीर्तीकर उपस्थित. प्रहारचे नेते बच्चू कडूही वर्षावर. मी आजही खुश, पत्रकारांनी फोटोवरून विचारलेल्या प्रश्नावर शिंदेंची प्रतिक्रिया. तर उगवत्या आणि मावळत्या सूर्यात फरक असतो. शिंदेंच्या फोटोवरून संजय राऊतांचा टोला. सत्ता मिळूनही सत्तेची खुर्ची मिळत नसेल तर चेहरा पडणारच, वडेट्टीवारांचीही टीका. कुठलाही वाद न होता जागा वाटप आणि खाते वाटप होईल. महायुतीचे तिन्ही नेते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा आदेश मानतात. प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रातील 22 उमेदवारांचा फेरमतमोजणीसाठी अर्ज. 22 उमेदवारांनी ईव्हीएम मधील मतमोजणीवर व्यक्त केली शंका. तर विरोधकांची ईव्हीएम विरोधात राज्यभर मोहीम सुरू. बवियाच्या नेते हितेंद्र ठाकूर यांच्याकडून फेरमतमोजणीची मागणी. ईव्हीएम मशीन फॉर्मॅट न करता फेरमतमोजणी करावी. मतमोजणी प्रक्रियेवर हितेंद्र ठाकूरांचा आक्षेप. रायगडच्या कर्जत खालापूर मतदारसंघात फेरमतमोजणीची मागणी. फेरमतमोजणीसाठी अपक्ष उमेदवार सुधाकर घारेंचा अर्ज. सुधाकर घारेंनी फेरमतमोजणीसाठी 8,49,000 रुपये भरले. काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डाला निधी देण्याचा प्रकार चुकीचा. या संदर्भात प्रशासनानं काढलेला GR योग्य नाही. देवेंद्र फडणवीसांचं ट्विट चर्चेत. तर नवीन सरकार येताच याची चौकशी केली जाईल, असाही ट्विटमध्ये उल्लेख. निवडणूक आयोगावर टीका करताना भाई जगतापांची जीभ घसरली. भाई जगतापांकडून आयोगाला श्वानाची उपमा. तर भाई जगतापांचं बोलणं वाचाळवीरांसारखं, प्रवीण दरेकरांचं उत्तर. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांच्या उपोषणाला काँग्रेस नेत्यांचा पाठिंबा. नाना पटोले यांचा आढाव यांच्यासोबत फोनवरून संवाद. तर विश्वजित कदम यांनीही उपोषणस्थळी जात आढाव यांची भेट घेतली. शरद पवार आज बाबा आढाव यांची भेट घेणार. बाबा आढाव यांचा 3 दिवसांपासून फुलेवाड्यात आत्मक्लेश आंदोलन. ईव्हीएमच्या समर्थनार्थ गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोतांचं आंदोलन. विरोधकांकडून पराभवाचं खापर ईव्हीएमवर फोडलं जात असल्याचा आरोप करत ईव्हीएम मशीन आणत आंदोलन. भाजपची सत्ता असल्यानं आता अण्णा हजारे आंदोलन करणार नाहीत. आता अण्णा हजारेंना फार कष्ट करावे लागणार नाहीत. त्यांनी आराम करावा. रोहित पवारांचा अण्णा हजारेंना खोचकतोला. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं काम आता संपलंय. शिंदे अजितदादांना हवं ते कधीच मिळणार नाही, संजय राऊतांचा दावा.
बहुमत असतानाही मुख्यमंत्री ठरवण्यासाठी 8 ते 10 दिवस लागले, राऊतांची टीका. तर राऊतांच्या वक्तव्यामुळे ठाकरे गटाची ही अवस्था, विरोधी पक्षनेता बनवता येतो का, हे आधी राऊतांनी बघावं, शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर. अजित पवार कायम उपमुख्यमंत्री असतात, संजय राऊतांचा टोला. गेले काही दिवस अजित पवारांच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य असल्याचंही नोंदवलं निरीक्षण. मंत्रालयातील मंत्र्यांच्या दालनातील सामानाचं शिफ्टिंग सुरू, नवं मंत्रिमंडळ अस्तित्वात येणार असल्यानं सामान हलवण्यास सुरुवात. आदित्य ठाकरे यांचा वरळी विधानसभा मतदारसंघात दौरा, वरळीतील शाखांमध्ये जाऊन पदाधिकाऱ्यांची भेट घेत संवाद साधला. निवडणुकीत मी एकटाच लढलो, माझ्यासोबत कुणीही नव्हतं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांचा गंभीर आरोप. रणजितसिंह मोहिते पाटलांनी चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली, महायुतीच्या विजयाबद्दल मोहिते पाटलांकडून बावनकुळेंचं अभिनंदन. सोलापूर जिल्हाध्यक्षांकडून रणजितसिंह मोहिते पाटलांच्या हकालपट्टीची मागणी, चंद्रशेखर बावनकुळे रणजितसिंह मोहिते पाटलांची हकालपट्टी करतील, श्रीकांत भारतीय यांची प्रतिक्रिया. महापरिनिर्वाण दिनाच्या आधी मंत्रिमंडळाचा शपथविधी घेऊ नये, आरपीआय खरात गटाचे नेते सचिन खरात यांची मागणी. रायगडच्या रोहा शहरात आदिती तटकरेंचे भावी मंत्री म्हणून बॅनर, कार्यकर्त्यांनी आदिती तटकरे यांना भावी मंत्री म्हणून शुभेच्छा दिल्या. नवीन वर्षात तिकीट दरवाढ न करण्याचा बेस्टचा उपक्रम, तर 32 लाखांहून अधिक प्रवाशांना दिलासा, बेस्टचा स्वस्त प्रवास कायम. मुंबई महापालिकेनं वाहन चालक पदाच्या 56 जागांसाठी भरती, या जागा अंतर्गत पद्धतीनेच भरण्यात येणार, पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून अर्ज मागवण्यात आले. मुंबईकरांचा प्रवास आरामदायी आणि सुखकर होणार, मुंबईकरांसाठी 300 नव्या लोकलचं गिफ्ट, वसईमध्ये मेगा रेल्वे टर्मिनल उभारणार. सणासुदीच्या काळात भारतीय रेल्वे मालामाल, 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर दरम्यान झालेल्या तिकीट विक्रीतून कमावले 12,159 कोटींहून अधिक, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची लोकसभेत माहिती. मध्य रेल्वेवर उद्या मेगा ब्लॉक, सिग्नल यंत्रणा आणि अभियांत्रिकी कामं करण्यासाठी ब्लॉक, पश्चिम रेल्वेवर मरीन लाईन ते माहीम दरम्यान आज रात्रकालीन ब्लॉक असणार. नवी मुंबईत 527 धोकादायक इमारतींच्या सर्वेक्षणातून माहिती समोर, 31 मार्च 2025 पूर्वी इमारतींचं संरचनात्मक परीक्षण करून अहवाल पालिकेला सादर करण्याचं आवाहन. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून 1337 शिल्लक सदनिकांसाठी लॉटरी काढण्यात येणार, तर अर्ज करण्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. मुंबई गोवा महामार्गावरील बंद करण्यात आलेला कशेडी बोगदा वाहतुकीसाठी खुला, गर्डर टाकण्याचं काम सुरू असल्यानं बंद होता बोगदा. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे मुंबईत गारठा वाढला, सांताक्रूजमध्ये 16.5 अंश तापमानाची नोंद, पुढील 3 दिवसात तापमानात आणखी घट होऊन थंडीचा कडाका वाढणार. पुणे शहर आणि परिसरात थंडीचा जोर वाढला, पुण्यात महाबळेश्वर लोणावळ्यापेक्षा कमी तापमान, पुण्यात 9.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. धुळे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत एसटी महामंडळाला वाहतुकीतून 1 कोटीचं उत्पन्न, जिल्ह्यामध्ये सुमारे 323 बसेस उपलब्ध. केईएम रुग्णालयात स्वतंत्र वेदना व्यवस्थापन शस्त्रक्रियागृह सुरू, वेदनांपासून सुटका होण्यास मदत होणार. लिफ्ट दुरुस्ती करणाऱ्या कामगाराकडून विद्यार्थिनीचा विनयभंग, भांडूपमधील नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील धक्कादायक प्रकार, 27 वर्षीय कामगारानं शाळेच्या बेसमेंटमध्ये केला विनयभंग. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा, सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर.